पूजनीय गुरुदेव आणि उपस्थित आजच्या कार्यक्रमाची सौभाग्य मंडळी, विश्व हिंदू परिषद या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम ठरलेला आहे आणि ते सर्वजण आमच्या मेघाताईने सांगितलं एवढे लोक तर महापूजीले असते दररोजची संध्याकाळी, तेवढे लोक याच्यापेक्षा जास्त असते पण कमी. या ठिकाणचं एक वर्चस्व लक्षात आलं की तसं किती मोठी आपुलकी असली पाहिजे हिंदू धर्माचे विषय. महाराजांनी सांगितलं आहे, जागो अपने धर्म को जगावो, चरित्र जाएगा फिर देश होएगा. अरे आज क्रांतीची वेळ आलेली आहे, एकत्रीकरणाची वेळ आलेली आहे. एवढे मोठे या ठिकाणचे लोक कितीतरी दिवसापासून झटून राहिले की विश्व हिंदू परिषदचा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, संघटित यायचा आहे आणि या संघटनेसाठी आपण एवढे लोक या ठिकाणी हजर झालेला म्हणजे घरातून हाकलून दिले आहे का तुम्ही? चला असो, चला घरी नाही का मग घंटाभर येत होता, विषय नाही. आता एक वेळ आपल्याला श्री गुरुदेवाची जय म्हणायचं आहे आणि सर्वांनी हाताचा झटका आणि मग जय म्हटलं पाहिजे. महाराजांची ती परंपरा आहे पहिलेपासून. श्री गुरुदेव की असा हात नाही करायचा, असा हात केल्यानं थाकून जाते. एकाचे दोन घर होते, अशी मुठ्ठी बांधली पाहिजे माणसाने आणि मुठ्ठी बांधल्याशिवाय एकत्रीकरण निर्माण होत नाही. बोला श्री गुरुदेव की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, बैरागी मूर्ती गाडगे महाराज की. वा 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 वा, धन्यवाद. चला जेवणाची वेळ तुमची आलेली आहे, जरा आवाज कमी आहे, होऊन जाईल मोकळा, काही विषय नाही आहे. पहा, आपल्याला एकत्रीकरणासाठी सर्वांची एकत्रीकरणाची गरज आहे आणि महाराजांनी सुद्धा आता आमचे पोते दादांनी सुद्धा सांगितलं, सूर्यवंशी दादांनी सुद्धा सांगितलं की एकत्रीकरणाची गरज आहे. आज असं जर आपण जर खाकत राहिलो, कितीही हिंदू संमेलन जर निर्माण केले, आज छोटा छोटासा कार्यक्रम बाकी संप्रदायाचा होते, अरे कितीतरी लोक त्या ठिकाणी एकत्रित येतील. आज हिंदू धर्म म्हणजे कोणी मुसलमान हिंदू किंवा चांभार कुंभार माळी कुणबी पाटील हा हिंदू नाही, हा सनातन जन्माला आलेला आहे आणि सर्वचे सर्व हिंदू आहे या ठिकाणी. जो या ठिकाणी जन्माला आला त्या जन्माला आलेल्या व्यक्तीसाठी सर्व हे सनातन जन्माला आलेले आहे आणि त्या सनातन धर्माचं संरक्षण करण्यासाठी आज तुमची गरज आहे. ध्यान घडुले छत्रपती भक्त बहिणी सेना, आज त्या भक्ताची गरज आहे. महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, क्रांती कर लवकर. क्रांतीच्या महाराजांनी म्हटलं होतं, सीतारामदास महाराजांनी दादाजी कि देखो बोले महाराज, अब्बा खंजरी लेकर शांति से आता, अब्बा डंडा लेकर क्रांति से आऊंगा, असं महाराजांनी सीतारामदास महाराजांनी सांगितलं होतं. आणि आज ते वाक्य आज त्याची गरज आहे. आज ऑप्शन जर आपण जर असे फैलत जर राहिलो तर ते संत महात्मा तरी काय करण हो. म्हणून त्या आपण संत कर दुनिया सांगे, आपण जावे त्याच्या मागे मागे. अरे आपण असं नाही का प्रपंचाचा त्याग करा म्हणून, पण वेळातला वेळ काढून निदान आपल्या घरी जर सामुदायिक प्रार्थना जर केली तर आपल्या लेकरांनी तसं आवड निर्माण होती आणि ती आवड निर्माण करण्यासाठी आज तुमची गरज आहे. म्हणून विचार करा, तुकड्या कहे ऐसा बरपद प्राप्त दे संसार में, छोडे नाही घरबार पर हो मस्त गुरु चरणार. अशा तऱ्हेनं आपापल्या घरी निदान नाही करतो कोणत्या एखाद्या मंदिरांनी चार करू घेऊन त्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना करा आणि त्याला विचार द्या. सुंदर की झाशीची राणी लढी कोण होते संग में, और दाग न लगने दिया शत्रु का तुझी आगती जग में. आज ते माऊली शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर जन्माला घाला तर सुद्धा जिजामाता पहिले तुम्ही बना. आज इथं जिजामाता 5 तास बसल्या, बाकीच्या आपले बरं असो. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जय म्हणतो, पण ते जय म्हणायच्या अगोदर पहिले सुरत्व असं निर्माण झालं पाहिजे. अब काय हेतू धुमचाते हो दुःख आता भारत सा, त्याचा एखादा देश सांगा, ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, अमेरिका, बाकी इतर राष्ट्र आहे, तर माता हा शब्द लागलेला आहे नाही आहे. तो असा विश्वांनी एकच असा देश आहे, संतांची मायभूमी ती भारत माता. आणि त्या भारत मातेसाठी इथं लोक किती आलेले आहेत तुम्हीच तुमच्या लाईनीत मोजून घ्या. म्हणून विचार करा, मी जास्त वेळ घेत नाही. विचार असा आहे का महाराजानं, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला लोभ नव्हता का? लोभ होता, आशा होती, सगळ्या गोष्टी होत्या, विषय नाही आहे.
पण महाराजांना कसं म्हटलं, मुझे प्यारा भारत मेरा. मायासाठी स्वतःसाठी काही करायचं नाही, पण मुझे प्यारा भारत मेरा. तनमन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. या भारत देशासाठी कितीतरी साधू संत, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज तुकडे तुकडे करून टाकले तरी स्वराज्य कायम ठेवलं, धर्माचं रक्षण केलं. आणि या धर्माच्या रक्षणासाठी आज का हो हे कॉम्प्युटर युगाने कलियुग घेऊन बसले. हे युगानं काही नाही केलं. बाप जर हत्यारावर दवा फिरत असं तर कुठं पप्पा म्हणल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण बापानच लाच सोडली. त्याच्या इतकी आजी 3 वर्षा भाजी जाते, डोक्याचे केस काय करते. आज त्या भगवंताला दिलेलं स्वरूप जे आहे हे आजचं उद्या राहायचे काय, राहणार नाही. मग आरशात जायची ते गरज आहे. देवाच्या घरात तिथे जाय धाडून टाकले, तिथे त्या कोणाऱ्यात जाय पडल्या, देवघरात जाय हे दिसत नाही. अरे त्या आरशात पाहिल्यापेक्षा दर्पणा दिशी आपण आपला चेहरा आपण पहा, म्हणजे आपल्याला साजरं वाटत. हे असे जर आपण जर समजा इतर नीती जर बोलत गेलो, लक्षात ठेवा आज नाही उद्या आपल्याला गुलामगिरी भोगल्याशिवाय राहणार नाही. ती जर आपल्याला गुलामगिरी जर हटवायची असाल तर खरोखर देशाचं रक्षण करायचं असेल, गावागावाची दागवा, भेदभाव समळ मिटवा, लावा थांब उठे तुझा जीवा तुकड्यामध्ये. अरे चंदनासारखा जिंकला तुकडीची महाराज काय गरज होती हो एवढं मोठे उपाध्याय करायचे. पण तुमच्या सर्वांसाठी साधू संत शूरवीर स्वतःच्या घरासाठी झटले का हो, आपल्यासाठी झटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून दिलं, पण असं म्हटलं नाही का मी स्वतंत्र राहून स्वराज्य आहे. स्वराज्य हे जनतेचं आहे आणि आज ही जनता स्वराज्याच्या मागे नाही आहे. म्हणून ती स्वराज्याची जर आपल्याला लाज राखायची असेल तर एकत्रीकरणाची गरज आहे. हिंदू विश्व परिषद सनातन मार्गाचं संरक्षण करायचं आहे तर खरोखर आपल्या घराघरात जाऊन प्रत्येकापर्यंत धर्मप्रचारकांनी माहिती आहे तुम्हाला नाही का, घराघरात जाऊन जसं ग्रामगीता बाकीचे धर्माचे ख्रिश्चन धर्माच्या पोरी माणसं लेकर 2 पुस्तकं घेऊन बाहेर जाते आणि ते विकते, धर्माचा प्रचार करते. तो हिंदू धर्म आहे का? परराष्ट्रीय धर्माची नजर करतात. आज नाव बदलवून या मावळेचं अपहरण होऊन राहिलं हे दिसत नाही. पहिले अशोक सांगते मग युसुफ बनते, हे विचार करा. म्हणून माय मावलेली हेच म्हणणं आहे, अंग प्रदर्शन केल्यापेक्षा विचाराचं प्रदर्शन करा आणि आपल्या घराले स्वर्ग बनवा. स्वर्गमय संसार असा तो स्वर्गासारखं प्रत्येक घरावरून गावाची परीक्षा, गावावरून देशाची परीक्षा. आपल्या भारताचं एवढं मोठं वर्चस्व आहे. आजच आता उदाहरण पहा, चहा विकणारा आज पंतप्रधान मोदीजी आहे. त्यावेळेचे फोटोग्राफर आज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे 730 पद्मश्री पदवी मिळाली. केवढं मोठं भाग्य आहे. आणि भाग्य कुणाला लाभ असे सतगुण कार्य वेळ जात असे, अशी त्याच्यात वेळ घालवा आणि आपल्या जीवनात सार्थक करा. पण एक वेळ आपल्याला जयगोत घ्यायचा, मी वेळ घेत नाही. भारत माता की काऊन गरीब हात वर आता झटका मारून काय, माझ्या 60 वर्षाचं वय तरी मी असा झटका मारतो. बोला भारत माता की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, माय मंजुळा माता की, गीता माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुरु